श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण रथसप्तमीची माहिती, रथसप्तमीचा मुहूर्त केव्हा आहे आणि रथसप्तमी केव्हा आहे याबद्दल संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी शास्त्रशुद्ध माहिती सांगत आहे. तर शास्त्रीय पंचांगानुसार असं म्हणतात की प्रत्येक तिथी ही आपली खूप अगदी महत्त्वाची असती, परंतु त्यात रथसप्तमी हिला एक विशेष महत्त्व आहे. म्हणजे जसं की दरवर्षी माघ महिन्यात शुक्ल पक्षाच्या 7व्या दिवशी रथसप्तमी साजरी केली जाते. या दिवशी ग्रहांचा राजा भगवान सूर्याची आपण पूजा करतो. रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करून त्यांना अर्घ देण्याचं म्हणजे आपण जल अर्पण करण्याचं या दिवशी पूजा करत असतो. तर रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्यास बऱ्याच जणांना, बऱ्याच व्यक्तींना दीर्घ आयुष्य लाभत असते. तसेच संपत्ती, समृद्धी, सुख, समृद्धी हे सर्वही त्या व्यक्तीला भेटत असतं. आणि दररोज आपण सूर्यदेवाला जर अर्घ अर्पण केलं तर आपल्याला सगळे जे आजार असतात ते नाहीसे झालेले असतात. कारण असं म्हणतात की सूर्याची पहिली किरणे ही आपल्या शरीरावरती पडली पाहिजे उगवताना. तर बऱ्याच स्त्रिया या अगदी संक्रांतीपासून तर रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू साजरा करण्याचा कार्यक्रम करत असतात. तर हा कार्यक्रम आपण बऱ्याच महिला ह्या प्रत्येकाच्या टायमिंगनुसार, म्हणजे जसं जॉबला जाणार असेल तर सुट्टीच्या दिवशी करत असतात, परंतु आपण रथसप्तमीपर्यंत हे हळदी कुंकाचा कार्यक्रम करत असतात. तर ज्यांना कुणाला हळदी कुंकू करायचं असेल तर ते रथसप्तमीपर्यंत करायचं आहे. म्हणजे आपल्याला 16 फेब्रुवारीपर्यंत करायचं आहे, म्हणजे शुक्रवार येतो त्या दिवशी. तर या दिवशीपर्यंत आपण हळदी कुंकू करू शकतात. तर असं म्हणतात की रथसप्तमीला विशेष महत्त्व असल्यामुळे आपण या दिवशी, रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाने आपल्या रथावर आरूढ होऊन आपल्या किरणांनी जगाला प्रकाश दिला जातो. म्हणून रथसप्तमीच्या दिवशी भगवान सूर्याचा प्रगट दिन म्हणूनही साजरा केला जातो. कारण या दिवसापासून असं म्हणतात की रथसप्तमी झाल्यापासून सूर्य हा जास्त तळपायला सुरुवात होते. म्हणजे सूर्याची किरणं जास्त प्रखर होत जातात आणि सूर्याचं दर्शन, म्हणजे थोडक्यात काय तर थंडी संपून उन्हाळ्याची चाहूल लागत असते आपल्याला. उन्हाळा चालू होतो, सूर्य प्रखर प्रकाशाने तापतो, त्यामुळे आपण याला रथसप्तमी असं म्हणत असतो. त्यामुळे आपण या दिवशी सूर्यदेवाची पूजा करायची असते. तर या दिवशी आपल्याला सूर्य जयंती देखील आपण या दिवशी साजरी करतो. तर यामुळे रथसप्तमीच्या दिवशी लोक सूर्याची पूजा करतात. तर लवकर उठून, बरेच जण लवकर उठून सूर्याच्या पहिल्या किरणांच्या साक्षीने सूर्याची पूजा करतात. हळदी कुंकू, अक्षदा, पंचोपचार पूजा करतात. तर या दिवशी बरेच जण पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात किंवा त्यांचे जे शारीरिक रोग असतात किंवा त्वचेसंबंधी जे आजार असतात तर ते आजार हे असं या सूर्याच्या किरणांमुळे बऱ्याचशा जणांचे नाहीसे झालेले असतात. कारण आयुर्वेदामध्येही सांगितलं आणि वैज्ञानामध्ये पण सांगितलं, आपण जितकं आपण निसर्गाच्या सानिध्यात राहू किंवा आपल्याला जितके सूर्याची किरणे आपल्या अंगावरती पडेल तितकी आपण निरोगी राहण्यास आपल्याला मदत होत असते. त्याचप्रमाणे तर या दिवशी आपण रथसप्तमीचा मुहूर्त कधी आहे तर रथसप्तमी ही 15 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 10:12 सुरू होणार आहे आणि शुक्रवारी 16 फेब्रुवारीला 2024 सकाळी 8:54 संपणार आहे. म्हणजे उदय तिथीनुसार असं म्हणतात की 16 फेब्रुवारीला रथसप्तमी आपण साजरी करणार आहोत. तर रथसप्तमीच्या दिवशी आपण पवित्र नद्यांचं पाणी हे याने आंघोळ करायची आहे, त्यामुळे आपल्याला विशेष पुण्य लाभत असतं. तर 16 फेब्रुवारीला रथसप्तमीच्या दिवशी पहाटे 5 वाजता उठून आपण गंगा स्नानाचा शुभ मुहूर्त करायचा आहे. म्हणजे गंगाचं पाणी आहे त्याने आपण आंघोळ करायची आहे. तर या दिवशी आपण अनेक प्रकारचे धार्मिक कार्य किंवा जे आपल्याला दान देता येईल ते दान द्यायचं आहे किंवा अनेक जणांना ज्यांना अन्नाची गरज आहे ते अन्न वगैरे द्यायचं आहे किंवा आपण हळदी कुंकूचाही कार्यक्रम, म्हणजे थोडक्यात काय तर आपण एखाद्याला दान करत असतो तर ते दान करण्याचं काम आपण या दिवशी करायचं आहे. श्री स्वामी समर्थ.